प्रथम नमस्कार, मी अश्विनी माणिकराव खंडागळे, PM विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटर नांदेड. त्याचा पत्ता सांगू शकता मॅडम? हो सर. तरोडा नाका, भक्ती लॉन्सच्या समोर, मालेगाव रोड, नांदेड. हे सेंटर आपल्याला अगदी बसस्टँडपासनं आणि रेल्वे स्टेशनपासनं एक 6 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्ही बसस्टँडवरनं ॲटो करून डायरेक्ट भक्ती लॉन्ससमोर येऊ शकता आणि तिथनं तुम्हाला ट्रेनिंग सेंटर समोरच दिसेल. त्यामुळे शोधण्यास फार काही त्रास होणार नाही आहे. अगदी सोयीचं आणि सोयीस्कर दोन्ही गोष्टी आहेत इथे. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आतापर्यंत आपल्या 2 बॅचेस कंप्लीट झालेले आहे. एक आपली चर्मकाराची बॅच कंप्लीट झालेली आहे, ज्यातनं आपण जवळपास 43 स्टुडंट पास केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास 5 महिला आहेत आणि बाकी सर्व पुरुष आहेत. आता सध्या जी बॅच चालू आहे ती कारपेंटरची बॅच चालू आहे. कारपेंटरमध्ये आपण 44 स्टुडंट घेतलेले आहेत. आता त्यापैकी प्रेझेंटी दिलेले ही बॅच जी आहे ती फुल आहे. सर्वांची प्रेझेंटी अगदी परिपूर्ण आहे आणि प्रॅक्टिकल्स आमच्या इथे अगदी व्यवस्थित होतात. थेअरी व्यवस्थित होती आणि आधुनिकतेचा जो टच दिलेला आहे पंतप्रधानांनी, तर आम्ही त्याचासुद्धा पुरेपूर इथे वापर करण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडक्यामध्ये प्रोजेक्टरद्वारे त्यांना PPT दाखवणे किंवा व्हिडिओजद्वारे त्यांना आधुनिकतेचा कसा वापर करायचा ह्या गोष्टी दाखवण्याचा आपण इथे प्रयत्न करतो आहे. अजून बॅच दुसऱ्या कोणत्या समाजाच्या राहिलेले? आता जवळपास आपल्याकडे 18 ट्रेड अवेलेबल आहेत. कोणत्या समाजाचे? समाज असा काही नाही, तुम्ही एनी कॅटेगरी इथे भरू शकता. असं काही कुठली कॅटेगरी याला नाही आहे. पण 18 ट्रेड यामध्ये सामील केलेले आहे. प्रधानमंत्री विश्वकर्माची योजना म्हणतो आपण, त्याच्यामध्ये 18 ट्रेड सामील केलेले आहेत. तर 18 ट्रेडपैकी आपले 4 ट्रेड इथे सध्या चालणार आहेत. 2 सुरू झालेले आहेत आणि 2 सुरू होणार आहेत. किती वर्षापासून चालेल? आता तो काही अंदाज आपण सांगू शकत नाही, कारण गव्हर्नमेंटची स्कीम आहे. किती वर्ष चालेल तसं 5 वर्षाचा अंदाज दाखवला जातो आहे, पण असं स्पष्ट काही माहिती नाही. यामध्ये टूल किटचा वापर केला जातो. हो, सतत टूल किटचा वापर केला जातो, ऑनलाईन केला जाते. ते टूल किट कोणाला भेटली नाही भेटली आतापर्यंत आता आपल्याकडनं जे टूल किट मिळणार आहे, आता तर आपली फर्स्ट बॅच झाली आहे, पहिली बॅच झाली आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत आपल्याकडनं कुणाला टूल किट भेटलेली नाही आहे. रजिस्ट्रेशन सगळ्या विद्यार्थ्यांचे झालेले आहेत. ही टूल किट विद्यार्थ्यांना 6 महिन्यानंतर, त्यांनी ट्रेनिंग घेतल्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांना त्यांच्या घरी किंवा त्यांच्या जवळच्या सेंटरला ते मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम आहे मॅडम, मी ऐकले. तर त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की 15,000 रुपये आपल्या खात्यावर पडणार. ते खात्यावर 15,000 पडणार आहेत का टूल किट भेटणार आहे, याचा एक विद्यार्थ्यांची संभ्रम निर्माण होतो. त्याविषयी काय सांगता? आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये पैशांचा असा काही विषय झालेला नाही आहे. ज्यांना कुणाला भेटली आहे ती टूल किट भेटली आहे. थोडक्यात आपलं घर संसार जी किट आहे, तर त्या पद्धतीचीच आपली ही व्यावसायिक टूल किट येणार आहे. आता ह्या व्यावसायिक टूल किटमध्ये प्रत्येकाला 2 ऑप्शन दिलेले आहेत की सेट A आणि सेट B. तर सेट A आणि सेट B पैकी आपल्याला एक चूज करायचा आहे, पण त्याच्यामध्ये कुठेही पैशाचा उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण किट सिलेक्ट करतो तर सिलेक्ट करताना पैशाचा उल्लेख नाही आहे तिथे. सण साहित्याच्या स्वरूपात देईल किंवा त्यांच्या अकाउंटला त्यांनी ते ट्रान्सफर करतील. आणखीन काही फिक्स नाही आहे. आता सध्या ई-वाउचर त्यांच्या अकाउंटला सेंड झालेले आहेत, मॅसेज थ्रू, SMS थ्रू त्यांना ई-वाउचर आतापर्यंत गेलेले आहे. पण आता किट मिळेल की पैसे मिळेल हा अंदाज आपणही नाही लावू शकत. तर दुसरा एक संभ्रम आहे विद्यार्थ्यांकडे, ज्यांनी ट्रेनिंग केलेली नाही आणि ज्यांनी ट्रेनिंग केली, तर ज्यांनी ट्रेनिंग केलेली नाही तर त्याला सर्टिफिकेट घरी कसं काय? सर, त्यांनी जर एक्झाम नाही दिली, असेसमेंट डे असतो, पहिल्या दिवशी आपला 0 डे असतो. 0 डेमध्ये सर्व लोकांनी येऊन एक एक्झाम असते, ती एक्झाम द्यायची असते. ती एक्झाम दिल्याशिवाय त्यांना ट्रेनिंग घेता येत नाही. तिथून पुढे 5 दिवस ट्रेनिंग होते आणि 6व्या दिवशी असते असेसमेंट डे. तर असेसमेंट डेला त्यांना हजर राहून परीक्षा द्यावीच लागते. जर त्यांनी परीक्षा नाही दिली तर त्यांचं तिथे रजिस्ट्रेशन, तिथं त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही. क्लास किती ते किती चालू शकतो? एक 10 वाजेपासून आपला स्टार्ट होतो तर 5 वाजेपर्यंत. 10 ते 5. 10 ते 5. जेवणाचा ब्रेक किती वाजता? तसं बॅचेसनुसार आम्ही अर्धा तासाचा त्यांना ब्रेक देतो आणि अर्धा तास त्यांना थोडंसं सेल्फ रिलॅक्सेशनसाठी आपण अर्धा तास देतो. तसं 1 तासाचा आपण ब्रेक प्रत्येक बॅचला देतो.